15 लाखाचं सोनं आहे मुथूट फायनान्सवर आणि शुभम सरांनी मला आज बोलवलं होतं की बा तुम्ही 2-3 दिवसांनी या. तर मी आज जेव्हा तिथे गेलो तर तिथे माहीत पडलं की बा असं 14 करोड 15 करोड रुपये घेऊन बा शुभम सर पळाले. पण मी आता व्याजभराच्या यानी गेलो तर आता असं हे माहीत पडलं. शनिवारला मी गोल्ड सोडायला गेलो तर 2-3 दिवसांनी या असं त्यांनी उत्तर दिलं. काल गेलो तर मॅनेजर नाही आहे, आज गेलो तर मॅनेजर फरार झाला असं माहिती पडलं. चेन आहे 5.5 लाख. अमरावती में गोल्ड लोन फाइनेंस कंपनी पर लाख रुपए की कथित धोखाधड़ी का आरोप लगा है। मुथूट गोल्ड लोन फाइनेंस के करीब 20 से 30 ग्राहक शिकायत लेकर सीधे सिटी कोतवाली थाना पहुंचे। ग्राहकों का आरोप है कि लोन की किस्त जमा करने के बावजूद उन्हें रसीद नहीं दी गई है और कुछ मामलों में गिरवे रखा गया सोना भी गायब मिला है। मामला अमरावती के रेलवे स्टेशन रोड स्थित उस्मानिया मस्जिद के सामने मौजूद मुथूट गोल्ड लोन फाइनेंस का है। जानकारी के मुताबिक कई ग्राहकों ने यह सोना गिरवे रख कर लोन लिया था। आरोप है कि किस्त जमा कराने के दौरान कर्मचारियों ने सर्वर डाउन या अन्य कारण बताकर पैसे तो ले लिए लेकिन आधिकारिक रसीद नहीं दी है। कुछ समय बाद जब ग्राहकों ने अपने खातों की जांच की तो कई अनियमितताएं सामने आई हैं। एक ग्राहक ने आरोप लगाया है कि उसने 44 ग्राम सोना गिरवे रखा था लेकिन दस्तावेज में सिर्फ 24 ग्राम सोना ही दर्ज किया गया है। जगदर भुगुल मुथूट फायनान्सला माझं गोल्ड लोन चालू होतं. 5 महिने आधी मी गोल्ड तिथे ठेवलेलं होतं. 2 शनिवारला मी गोल्ड सोडायला गेलो तर 2-3 दिवसांनी या असं त्यांनी उत्तर दिलं. काल गेलो तर मॅनेजर नाही आहे, आज गेलो तर मॅनेजर फरार झाला असं माहिती पडलं. फरार झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आलो. तिथे गेल्यानंतर आज गेल्यानंतर मला तिथे गर्दी दिसली. म्हटलं शटर का डाऊन आहे. तर त्या बँकेतले कर्मचारी बोलले की बा मॅनेजर फरार झाला किंवा मॅनेजर आहे नाही. मग माहिती पडल्यास की मी ते रिपोर्ट करायला आलो. आता लोक तर बँक खूप आहे इथे, 25-30 लोक तर आता आले. अजून असू शकतात. चेन आहे 5.5 लाख रुपये. त्यांचं म्हणणं पडलं जे रिकव्हरी करून दिली. 15 लाखाचं सोनं आहे मुथूट फायनान्सवर आणि शुभम सरांनी मला आज बोलवलं होतं की बा तुम्ही 2-3 दिवसांनी या. तर मी आज जेव्हा तिथे गेलो तर तिथे माहीत पडलं की बा असं 14 करोड 15 करोड रुपये घेऊन बा शुभम सर पळाले. पण माझ्याजवळ ॲथोराईज पावत्या आहे. समजा 5-6 महिने झाले मला 5-6 महिने झाले घेऊन. पण मी आता व्याजभराच्या यानी गेलो तर आता असं हे माहीत पडलं. पण माझं 15 लाखाचं सोनं आहे. आता याचं कसं काय होईल या गोष्टी सगळ्या. नाही त्यांनी मला 2 दिवसांनी बोलवलं होतं शुभम सरांनी की ये बा तू. तर मग मी गेलो आज गेलो तर हे असा प्रकार माहीत पडला. भरपूर जण आहेत तिथे बाहेर आहेत. आता इथेही आले आहेत लोक भरपूर जण आणि त्याच्या समोर तिथे लोक आहेत. काही जणांना कच्च्या पावत्या दिल्या आहे म्हणतात. ते कच्च्या पावत्याचं काही नाही, पण माझ्याजवळ पक्क्या पावत्या. पण पक्क्या पावत्याचं काही घेणं देणं नाही म्हणते. आता मी सध्या आता रिपोर्ट देतो पोलिसांचा त्या गोष्टीचा सगळ्या. इस मामले में बैंक के कुछ कर्मचारियों ने भी शिकायत दर्ज कराई है। आरोप है कि एक महिला कर्मचारी के साथ 16 लाख रुपए और दूसरे कर्मचारी के साथ 10 लाख रुपए की धोखाधड़ी भी हुई है। ग्राहकों और कर्मचारियों ने सिटी कोतवाली थाने पहुंचकर शिकायत दर्ज कराई है। सहायक पुलिस आयुक्त संजय खताड़े ने बताया कि सभी शिकायतों की जांच की जा रही है। जांच पूरी होने के बाद ही तथ्यों के आधार पर संबंधित लोगों के खिलाफ आगे की कानूनी कार्रवाई की जाएगी। आता ग्राहकांना त्यांच्या व्यवहाराबद्दल किंवा त्यांच्या ठेवलेल्या वस्तूंबद्दल संशय आला, कुठंतरी त्याच्यात काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटल्यानंतर त्यांनी आज आपल्याकडच्या मुथूट फायनान्स ब्रँचला जाऊन चौकशी केली. चौकशी केल्यानंतर तिथला स्टाफने त्यांना उडवडीची उत्तर दिली. त्यांना व्यवस्थित त्यांची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळं तिथं एकच गोंधळ झाला आणि कंट्रोलला कॉल मिळाला. त्यानुसार आमचे पोलीस त्या ठिकाणी गेले आणि तिथं काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सगळ्या लोकांना पोलीस स्टेशनला तक्रारीसाठी आणलं. आता या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या तोंडी त्यांची तक्रार ऐकून घेतलेली आहे. त्यामध्ये त्यांच्या व्यवहारामध्ये अनियमितता आहे किंवा त्यांना संशय आहे त्यांच्या ठेवलेल्या वस्तूंबद्दल, दागिन्यांबद्दल कमी जास्त दाखवलं किंवा त्यांचे रकमेबद्दल काही कमी जास्त त्याच्यात त्यांना अनियमितता दिसून आल्या. तर त्यांना माहिती मिळाल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी गेले होते. आज पोलीस स्टेशनला आले. मी त्यांची तक्रार ऐकून घेतलेली आहे. बँकेचे त्यांचे तर मुथूट फायनान्सचे त्यांचे कर्मचारी रिजनल मॅनेजर त्यांनाही बोलवलं होतं. आता त्यांना निर्देश दिलेले आहे की ते ऑडिट करून त्याच्यात काय अनियमितता आहे ते त्यांच्यात परिणाम ते आम्हाला अहवाल सादर करतील. तसंच आता ही जी कस्टमर आहे जेवढी पोलीस स्टेशनला आली होती त्यांची आम्ही आता तक्रारी घेऊन एकत्र तक्रार त्यांची आणि वरिष्ठांच्या परवानगीने जी कायदेशीर असेल ती तक्रार रजिस्टर करून पुढील तपासात जे निष्पन्न होईल ते आपण तपास करू. आत्ता सध्या 20 ते 25 कस्टमर आलेत पोलीस स्टेशनला आज तिथून
त्यांच्या तिथे गेलेले ते तसेच इकडे पोलीस स्टेशनला आले होते. तोंडी त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. आता लेखी तक्रार घेऊन आणि आपण पुढील कारवाई करू.